हा नवीन बसवलेला आहे, म्हणजे याचा प्लग इथं आहे आणि सो इथं नवीन बसवलं आहे. तर शेगडी बसवण्यासाठी केलेला आहे हा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. सो आज आहे गुरुवार. आज माझी म्हणजे पूर्ण आंघोळ वगैरे प्रॉपर करून झालेली आहे आणि आज जी गुरुवारची मी स्पेशल पूजा करते ती पण माझी पूजा करून झालेली आहे श्री स्वामी समर्थांची आणि साईबाबांची पूजा करून झालेली आहे आणि देवातल्या पण देवाची पूजा ही डन करून झालेली आहे. आणि आज तसंच माझा आज उपवास आहे आणि आजचंच म्हणजे मीटिंगचं स्केड्यूल हे आलेलं नाही आहे. म्हणजे 9:15ला किंवा 9:30ला जर मीटिंग असेल तर मग मी ती मीटिंग डन करेल. जर मीटिंग नसेल तर मला किचनमध्ये म्हणजे काम आहे, म्हणजे किचन मला क्लीन वगैरे करायचं आहे, डीप क्लिनिंग करायचं आहे. सो मग मी ती डीप क्लिनिंग करून घेईल. सो ती कशी म्हणजे डीप क्लिनिंग कशी करणार आहे, म्हणजे काय काय करणार आहे आणि आजचं रुटीन हे कसं असणार आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे डेफिनेटली. सो स्टे ट्यून. आणि मी सकाळी सकाळी ही बुक रीड केली. तिचं नाव आहे बिझनेस स्कूल. रॉबर्ट टी कियोसाकी यांची बुक आहे आणि त्यांचे भरपूर हे लेखक आहेत, त्यांच्या भरपूर साऱ्या अजून पण बुक्स आहेत, जसं रिच डॅड पुअर डॅड. म्हणजे याच्यामध्ये बिझनेस कसा करायचा, बिझनेसचे काय फायदे आहेत, जॉब वर्सेस बिझनेस असा पण एक मध्ये दिलेलं आहे. खूप भारी इन्फॉर्मेशन दिली आहे. आज मीटिंगचं स्केड्यूल आज अजून आलेलं नाही तर मला ना हे सेक्शन पूर्ण क्लीन करायचं आहे. याच्यावरती खूप जास्त धूळ झालेली आहे आणि म्हणजे इथं कसं स्वयंपाक वगैरे बनवतो आपण किचनमध्ये, त्यानंतर म्हणजे जे आपण फोडणी देतो त्याचं सगळं ना याच्यावरती जाऊन बसतं. सो हे जे पूर्ण आहे ना, ह्या ज्या काचेच्या भरण्या किंवा वरचे ग्लासेस वगैरे हे सगळं मला आज ना क्लीन करायचं आहे. सो हे पूर्ण क्लीन झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. आणि मी इथे पूर्ण जी काचेची भांडी आहेत ती एका गमल्यामध्ये काढून घेतलेली आहेत. सो याला तर मला पूर्ण क्लीन करायचं आहे आणि बरेचसे भांडे फुटतात पण कधी घासते वेळेस. आणि सगळ्यात आधी मी असं त्यांच्यावरती पूर्ण आधी पाणी मारून घेते, म्हणजे लाईक ते थोडंसं ओलं होतील. त्यानंतर पूर्ण मग घासायला घेते, त्याच्याची जी वरची धूळ आहे ती निघून जाईल. आणि हे जे नळाला लावलेले शॉवर आहे ते ऑनलाईन मागवलं होतं. खूप इझी पडतं असे, म्हणजे भांडे वगैरे धुते वेळेस, सगळं बेसिन क्लीन करते वेळेस. हो, मी ना आता काचेचे कप घासत होते. सो आमच्याकडे असे अर्धा डझन 6 आहेत असे कप. सो घासता घासता कपच फुटला. खूप भारी कप आहेत, मला खूप जास्त आवडतात. हे एकदम पूर्ण फुटल्या, त्याला टाकून द्यावं लागेल, कारण काचेचे वस्तू ज्या पण आहेत त्या ज्या फुटलेल्या असतात त्या घरात ठेवत नसतात, त्यामुळे आता मला हे टाकून द्यावं लागेल. मी पूर्ण क्लीन करून घेतलेत. हे तिन्हीच पण आणि हे तिन्ही पण पूर्ण असे क्लीन करून घेतलेत. सो याला आता सुकल्याच्या नंतर इथं भरण्या मी वरती लावून देते. आणि हा बोर्ड नवीन बसवला आहे ते किचनमध्ये, इलेक्ट्रिक शेगडी आहे त्याच्यासाठी. पूर्ण भरण्या माझ्या इथे असं क्लीन करून झालेल्या आहेत. याला फक्त कोरडं करायचं आहे आणि वरती असं पूर्ण लावून घ्यायचं आहे. याच्यावरती मी पेपर वगैरे टाकणार आहे. पेपरमुळे काय होतं, म्हणजे धूळ वगैरे बसत नाही. जेव्हा नेक्स्ट टाईम क्लीन करता येईल तेव्हा प्रॉपर असं क्लीन पण होईल, जास्त वेळ पण नाही लागणार. याच्यावरती नंतर पेपर वगैरे अंथरून घेईल आणि मग या पूर्ण भरण्या त्याच्यावरती लावून देईन. पूर्ण किचनचं पण काम वगैरे झालेलं आहे. आणि ह्या ज्या खालच्या ट्रॉल्याज आहेत ना, म्हणजे किचनचं काम झालं मी काय करत असते, पुसून घेत असते. म्हणजे 2 दिवसानंतर ह्याच्या आतमध्ये ना असं हे बसत असतं धूळ वगैरे. सो हे असं लगेच पुसून घ्यायचं, म्हणजे डेली पुसल्यास कसं क्लीन दिसतं एकदम. एकदम थोडासा असं ओला कापड केलेलं आहे. सो आता हे इथून त्याचं हे एवढं पूर्ण मी पुसून घेते आधी. आणि आजचं वेदर हे असं आहे, पूर्ण क्लाउडीच वेदर आहे आज. सकाळी सकाळी पाऊस येत होता बारीक, बट आता नाही आहे कसलंच. काय आता पावसाळा म्हटल्यावर ते असंच वेदर असेल. ज्या काचेच्या भरण्या आहेत ना, या मी फ्लिपकार्टवरतून मागवल्या होत्या. म्हणजे याला 2-3 वर्ष होऊन गेले, बरेच वर्ष झाले असेल, तर 3-3.5 वर्ष झाले आहेत. म्हणजे फ्लिपकार्टवर मागवल्या होत्या. 1 डझन मागवल्या होत्या ऑनलाईन. अशा ज्या छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत ना,
त्या याच्यामध्ये बसतात. जसं हे काळे तीळ असेल, हे सब्जा आहे, इथे लवंग आहे, त्यानंतर इथे ह्याचं कूट आहे शेंगदाण्याचं, त्यानंतर इथे मिरे आहेत त्याच्यामध्ये, आणि इथे इलायची आहे, आणि देन हे पंपकिन सीड्स आहेत. सो अशा छोट्या छोट्या वस्तू याच्यामध्ये बसतात. सो त्याच्यामुळे मग एकदाच मागवलं 10-12. क्यूटचा असा एक छोटासा मग आहे, म्हणजे हा काचेचा नाही आहे, लाईक मातीपासून बनवलेला आहे, चिनी मातीपासून. सो असा छोटासा मग आहे, म्हणजे गोव्यावरून आणलेला आहे. माझे पप्पा जेव्हा गोव्याला फिरायला गेले होते ना, तेव्हा आणलेलं आहे. इथे गोवा छान आहे, म्हणजे यूज पण करत नाही जास्त कोणी, फक्त असं इथे ठेवलेलं असतो इथे कोपऱ्यात, बस. जास्त कोणी यूज पण नाही करत. सो हे, आणि हे जे असं क्यूटचं छोटंसं हे आहे, म्हणजे भरण्या ठेवण्यासाठी आहे. सो हे पण मम्मी आणि पप्पा जेव्हा गोव्याला गेले तेव्हा मम्मीने आणलं होतं, असे या भरण्यात असे छोट्याशा. सो याच्यामध्ये पण बरंच असं सामान बसतं. आणि ही एक अशी ते भरण्यात, बट याच्यावरच आहे ना झाकण फुटले, त्याच्यामुळे असं दिसते पूर्ण. सो हे असं दिसते. आणि 2-3 असे झुंबर पण आणलेले आहेत म्हणजे हॉलमध्ये लावण्यासाठी. सो आता हे मला पूर्ण आहे ना हे पण लावून घ्यायचं आहे. अशा काचेचे छोटे छोटे ग्लासेस आहेत, याच्यामध्ये पण चिया सीड्स आहे, आणि हे काचेचे असे कप्स आहेत चहा वगैरे पिण्यासाठी. आणि हा एक असा क्यूटचा छोटासा जार आहे, म्हणजे ज्यूस जार. हा जास्त करून म्हणजे आम्ही यूज नाही करत, फक्त कधी जेव्हा म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण लिंबू सरबत ज्यूस वगैरे बनवते ना, तेव्हाच यूज होतो हा. त्यानंतर हा एक असा छोटासा जार आहे, याच्यामध्ये पण बऱ्याचशा अशा वस्तू बसतात, म्हणजे बडीशॉप वगैरे असेल त्याच्यामध्ये ठेवू शकतो. हे पण डायरेक्टली मी असं इथं ठेवणार आहे याला, म्हणजे पूर्ण असं अंतरून वगैरे, तोपर्यंत इथे खालीच ठेवते. असं छोटासा कप आहे, हा माझ्या बहिणीच्या बड्डेला दिला आहे तिच्या फ्रेंडने गिफ्ट. याला पण 1-2 वर्ष झाले. सो पूजा नाव आहे तिचं, छान आहे. अशा या सगळ्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे काचेच्या काही, मातीच्या काही, मुलतानी मातीच्या. सो या सगळ्या वस्तूंना मला वरती लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा पूर्ण कोरडं होईल ना, तर सध्या ओल्या आहेत सगळ्या. सो जेव्हा पूर्ण कोरडं होईल ना, तेव्हा मी असं वरती लावून घेते. सो फायनली माझं एक किचनमधलं पूर्ण काम करून झालेलं आहे. म्हणजे पूर्ण काचेची भांडी होती, म्हणजे काचेचे ग्लास वगैरे भरणं वगैरे ते पूर्ण झालेले आहेत. किचन पूर्ण क्लीन केलं आहे, म्हणजे पूर्ण क्लीन करून झालेलं आहे. आणि मी 10:30 वाजता किचनमध्ये गेले होते, आत्ता 11:45 झालेत, म्हणजे 1 तासाच्या वरतीच वेळ लागला आहे मला किचनमध्ये. सो डेली एवढा वेळ नाही लागत, अर्धा-पाऊण तासच काम आहे, पूर्ण होऊन जातं अर्धा-पाऊण तासामध्ये डेली. बट आज थोडा जास्तच वेळ लागला. आणि इथून पुढे म्हणजे मला दिवसभर पूर्ण माझं पर्सनल वर्किंग करायचं आहे. आज भरपूर सारं काम पण आहे मला, इन्व्हिटेशन्स वगैरे लावायचे आहेत भरपूर. आणि डेली रुटीन पण मी तुम्हाला दाखवेल, स्टे ट्यून. आणि म्हणजे माझं आजचं पण रुटीन कसं असणार आहे ते पण दाखवेल मी. आणि आज एक माझं पार्सल पण येणार होतं. माझ्या सिस्टरने हे मेशोनं ऑर्डर केलं होतं, चॉपिंग बोर्ड, स्टीलचं चॉपिंग बोर्ड ऑर्डर केला होता. सो ते पार्सल पण आलं आज, ते पण मी रिसीव केलं आणि त्याला ओपन केलं. खूप छान आहे हा चॉपिंग बोर्ड, स्टीलचा आहे, आणि जास्त म्हणजे असं थोडा हेवी पण आहे, आणि म्हणजे चॉपिंग करायला छोट्या छोट्या गोष्टी एकदम इझी पण पडतं. सो हा मागवलेला खूप छान आहे, आणि जरा हेवी पण वाटतो मला, म्हणजे हेवी आहे थोडं. आणि पॅकेजिंग पण खूप छान आहे, म्हणजे खूप छान असं पॅकेजिंग वगैरे करून आलं होतं, पूर्ण पॅक करून आलं होतं, म्हणजे याचं जे वरचं पूर्ण कवर वगैरे आहे, आणि एकदम छान होतं, मला पण आवडलं खूप जास्त. आणि लवकर आलं, जास्त डिले पण नाही झालं, कारण काही काही वेळेस काय होतं, एका दिवस ऑर्डर केली की त्याला खूपच वेळ लागतो, पण हा ऑर्डर केला आणि लगेच म्हणजे 4-5 दिवसामध्ये येऊन पण गेला. देन इव्हिनिंगला मला खूप जास्त कॉफी प्यायची इच्छा झाली होती, त्याच्यामुळे मग मी माझ्यासाठी आणि मम्मीसाठी थोडी कॉफी बनवली. कॉफी पिल्यास कसं थोडंसं फ्रेश वाटतं, त्यामुळे मग मी बनवली मस्त, मी आणि मम्मीनी पण पिली. त्यानंतर इव्हिनिंगला देवाजवळ दिवा लावला, सायंकाळची टाईम झाली होती, असं दिवा लावला अगरबत्ती लावून. आणि आजचा जो संध्याकाळचा स्वयंपाक आहे तो मी थोडंसं लवकरच बनवते. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही, एकदम सिंपल जेवण बनवते. शेवग्याची भाजी बनवते, राईस ठेवला आहे शिजवायला, पीठ पण मळून झालेलं आहे.
फक्त शेवगा त्याची भाजी पण मी करणार आहे लवकर, कारण मला 7 वाजताचा वेबिनार द्यायचा आहे आणि 8 वाजताची पण संध्याकाळी ट्रेनिंग आहे. सो रोज ट्राय करते थोडंसं लवकर स्वयंपाक बनवण्याचं, पण होतच नाही आहे मला रोज 8 वाजता स्वयंपाक बनवण्यासाठी, म्हणजे पूर्ण कंप्लीट करण्यासाठी. सो मध्ये काही ना काहीतरी काम येत असतं. आता करते मी संध्याकाळचा स्वयंपाक आणि दाखवते तुम्हाला पण मी काय काय बनवले. सो मी ते शेवगा ठेवलेला आहे उकडण्यासाठी. आधी उकडून घेते आणि मग त्याच्यानंतर भाजी बनवते. 5-10 मिनटात शिजून जाईल. आणि इथे मस्त असा राईस पण शिजून झालेला आहे. फक्त आता चपाती बनवायची आणि भाजी बनवायची. त्यानंतर संध्याकाळी मस्त स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे झालं सगळ्यांचं. आणि 9:15ला पर्सनल मीटिंग होती देवसरांची. ती मीटिंग अटेंड केली. म्हणजे ह्याच्यामध्ये नेक्स्ट डेला वर्किंग कसं करायचं हे सर शिकवत होते. पूर्ण न्यू पर्सन पण होते आणि ओल्ड पर्सन पण होते. सो हा होता असा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा. थँक्यू सो मच.